एखादी योजना किती चांगली आहे किंवा किती घातक आहे हे प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्यावर अधिकाऱ्यांवर अवलंबून असतं असंच म्हणावं लागेल। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा पोस्ट ऑफिस मध्ये 2019 मधील सुकन्या घोटाळा अद्याप नागरिक विसरले नाहीये। तोच उमरगा तालुक्यातील जकेकूर पोस्ट ऑफिस मध्ये आता ग्रामस्थांच्या बचतीचे तब्बल 166 पासबुक गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांना दिलं जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। पाहुयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट। यामध्ये माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी केंद्र सरकारवर काय म्हटलंय, तर कायदे तज्ञ ॲडव्होकेट तोतला यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे। पाहुयात याबाबतचं हे सविस्तर वृत्त। कष्टाने मुलीसाठी 1000 रुपये भरत होतो, ते पैसे गेले कुठं? मुलीच्या सुकन्या नावावर दिले पैसे पोस्टमॅन पळून गेल्यानंतर ते पैसे खाल्ले का कुठे गेले हे आम्हाला माहीत नाही। तरी मी विनंती करतो की आमचे पैसे आम्हाला व्याजासहित परत मिळावे। जर चुकीचं काम केलं त्याला तो जबाबदार आहे आणि मी नाही असं त्याची जबाबदारी टाळता येणार नाही। पासबुक आहेत तरी कुठे तुमच्याजवळ? लोकांचे पासबुक नाहीत म्हणतात लोक। टार्गेट पूर्ण झाले नाहीत की वरून बोलणी खावी लागतात आम्हाला, त्याचा मानसिक त्रास तर होतोच। मी त्या मुलीच्या बाबतीत ऐकलं की तिला ती वाटपाचीही जबाबदारी दिली आहे, पोस्ट वाटप, आणि ब्रांच पोस्ट मास्टरचंही ती काम करते। सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक विधायक योजना असून बचत योजना आहे, जी मुलींच्या पालकांना आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिताची आहे। या योजनेमुळे पालकांना त्यांच्या मुलीसाठी भविष्यातील शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी बचत तयार करण्यास प्रोत्साहित करते। पण एखादी योजना किती चांगली आहे किंवा घातक हे अंमलात आणणाऱ्यावर अवलंबून असतं असंच म्हणावं लागेल। उमरगा तालुक्यातील कवठा पोस्ट ऑफिस घोटाळा प्रकरण अद्याप नागरिक विसरले नाहीये। तोच आता उमरगा तालुक्यातील जकेकूर पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामस्थांच्या बचतीचे 166 पासबुक गेल्या काही महिन्यांपासून या ग्रामस्थांना दिले जात नसल्याचं प्रकरण उघडकीस येत आहे। त्याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, असं सरपंच अनिल बिराजदार यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं। दरम्यान सर्व खातेधारकांना त्यांचे मूळ पासबुक मिळणार का? खातेधारकांना धोका तर होणार नाही ना, अशी कुजबूज येथील नागरिकांमध्ये सध्या होत आहे। मी अनिल बिराजदार, जकेकूर ग्रामपंचायतचा सरपंच। आमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये बारीक सारीक गोष्टी लोकांच्या तोंडून ऐकण्यात येत होत्या की माझं पासबुक हरवलं आहे, माझं पासबुक नाही म्हणतात, माझ्या आईची पासबुक हरवलेत म्हणतात। ह्या असं समजल्यानंतर मी एके दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो। पोस्टमॅनला विचारले की बाबा नेमकं कारण काय आहे, झालं आहे काय? रोज 2-4 लोक तर पोस्टमॅनला विचारत होते की बाबा माझं पासबुक कुठं आहे, पासबुक आहे का नाही, माझे पैसे भरलोय किती, माझे पैसे जमा किती झाले, हे लोकांच्या वारंवार तिच्याबरोबर वाद होत होते पोस्टमॅनवर। त्यानंतर मी एके दिवशी गेल्यानंतर सोनवणे साहेब म्हणून त्यांच्या पोस्ट ऑफिसचे अधिकारी, उमरगा पोस्ट ऑफिसचे अधिकारी सोनवणे, त्यांनी मेल वर्षात काहीतरी असं त्यांचं होदा आहे, त्या होद्याचे अधिकारी मला भेटले। त्या दोघं पोस्टमॅन आणि त्या दोघांना मी विचारणा केली की बाबा पासबुक आहेत तरी कुठे तुमच्याजवळ? लोकांचे पासबुक नाहीत म्हणतात लोक। पोस्टमॅननी त्या दिवशी मला एक ओशी दाखवली, त्या ओशीमध्ये 266 लोकांचे पासबुक सोनवणे साहेबांच्या हातामध्ये दिलेले, तिने सिग्नेचर केलेले मी पाहिलं। ते मी सोनवणे साहेबांना विचारल्यानंतर सोनवणे साहेबांचे उत्तर उडवाउडीचे येत होते किंवा मी दिलोय, मी त्यांना पासबुक म्हणजे पोस्टमॅनला पासबुक मी परत केलोय। मी म्हटलं बाबा पोस्टमॅन पासबुक जर परत केला तर त्याची ओशीही तुम्ही, जसं पोस्टमॅननं तुमच्याकडून ओशी घेतली तशी तुम्ही त्याच्याकडून काही घेतलं का लिहून? तर ते म्हणतात नाही घेतलं मी। त्याच्यानंतर मी त्यांचे जे अधिकारी आहेत, इन्स्पेक्टर वरिष्ठ अधिकारी स्वामी सरांना मी फोन केला की बाबा असं असं तुमचे सोनवणे साहेब म्हणून ऑफिसला आले होते जकेकूर ग्रामपंचायतच्या पोस्ट ऑफिसला, तर त्यांच्याजवळ जी कार्ड आहेत ते घाळ झालेत म्हणतात। ते घाळ झालेत म्हटल्यानंतर त्यांना मी फोन केला की बाबा काय आहे काय, तुम्ही या आणि या लोकांच्या जी प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा। होता नाही 10 दिवस झाले
साहेबांना फोन केला होता की साहेबांनी म्हटले मी औरंगाबादला आहे, औरंगाबादहून आल्यानंतर मी 2 तारखेला तुमच्या गावामध्ये येतो आणि काय आहे ते शहानिशा करतो. ते बोलल्यानंतरही लोकांचा विश्वास बसत नव्हता की त्यांना आता फोनवर बोलून काय विश्वास बसणार. परंतु जायचं तर कुठं म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केला. PSI दांडे साहेबांना आम्ही अर्ज दिला. सर दांडे साहेबांनी स्वामी साहेबांना फोन केला. त्या टायमाला स्वामी साहेबांचा फोन स्विच ऑफ दाखवला. त्यानंतर मग आम्ही परत गावात आलो. काही ग्रामस्थ मिळून पोस्टमॅनला घेऊन त्यांनी परत दारिम पोस्ट ऑफिसला त्यांची व्हिजिट झाली. त्यांना दाखवण्यात आलं की तिथं पण आम्हाला काही भेटत नाही. तिथं पण कळत नाही की पैसे भरले का न भरले. कार्डच नाही तर कळणार आहे कुठं पैसे किती भरलेत त्या लोक. हे कार्ड लोकांनी कसं काय दिले? लोकांना कार्ड सोनवणे साहेब आणि पोस्टमॅन दोघांनी एक 10 ते 20 लोकांनी सांगितले की आमच्या घरला येऊन त्यांनी कार्ड घेऊन गेले. स्वामी साहेबांना विचारलं की बाबा आरडीचे पासबुक तुम्ही घेऊन जाताय का. माझी विचारणा सहज होती की बाबा हे पासबुक घेताय का तुम्ही. तर म्हटले त्यांनी घेतोय आम्ही पासबुक, परंतु एजंटचे पासबुक नाही घेतो आम्ही. अच्छा. आरडी एजंटचे पासबुक नाही घेतो आम्ही. आरडी जे वैयक्तिक काढलेले लोकांचे आरडी आहेत त्याचे पासबुक घेऊन आम्ही त्याचं हे करतात, म्हणजे ऑडिट करतात. हे असं त्यांचं म्हणणं आलं. ह्या ज्या लिस्टमध्ये मी जे पोस्टमॅनची लिस्ट बघितली त्या लिस्टमध्ये आरडीचे पासबुक माझ्या मताने 123 होते एजंटचे, आरडी एजंटचे. विचार नक्की की बाबा आरडी एजंटचे तर पासबुक घेऊन जात नाही तुम्ही, हे पासबुक कसे घेऊन गेला. त्यानंतर त्यांचं उत्तर काय मला समाधानकारक भेटलं नाही. आम्ही रीतसर पोलीस स्टेशनला पण एक अर्ज. लोकांना एकच लोकांची मागणी आहे व आमचे पासबुक आम्हाला परत द्या. आमच्या पासबुकमध्ये पैसे किती भरलेले आहेत हे आम्हाला बी माहीत नाही. एकेकाचे पासबुक तर 3-3 महिने 2-2 महिने अगोदर घेऊन गेलेले आहेत. पासबुकच त्यांना भेटत नाही तर कळणार आहे कुठून पैसे किती आहेत त्यांचे पासबुक. विश्वास तर खूपच दुर्मिळ झाला. त्याचा पण असा जर फ्रॉड होत असला तर मग विश्वास ठेवावर तर पुण्या एजन्सीवर ठेवावं हेच समजत नाही. जे पटतं किंवा जे आपल्या कॉमन सेन्सला पटतं त्या प्रमाणात कायदाही असतो. आता पोस्ट मास्टर हा स्टेटचा किंवा पोस्ट डिपार्टमेंटचा प्रतिनिधी, त्याचा सबऑर्डिनेट, आणि कायद्यात सुद्धा तरतूद आहे की मास्टर इज लायबल फॉर व्हॅकॅरियस लायबिलिटी ऑफ हिज सबऑर्डिनेट्स. आता माझ्या सबऑर्डिनेटनी जर चुकीचं काम केलं त्याला तो जबाबदार आहे आणि मी नाही असं त्याची जबाबदारी टाळता येणार नाही. म्हणून त्याची लायबिलिटी आहेच. गुन्हा नोंद झाला हा प्रायमा फेसी एव्हिडन्स त्याच्याविरुद्ध तयार झालेला आहे. या बेसिसवर उच्च न्यायालयात जनहित याचिका करायचं मी त्या सर्व नागरिकांना एक हे देऊ शकेल, एक ॲडवाईस देईल. त्याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये नक्कीच आपल्याला काही ना काही फायदा होईल. त्याचा एव्हिडन्स वगैरे पार्ट नंतरचा, पण हे एक गुन्हा नोंद होणं हे एक चांगला एव्हिडन्स त्याच्याविरुद्ध तयार झालेला आहे. त्यानुसार पोस्ट जर जबाबदारी डिनाय करत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. सन 2019 मध्ये कवठा डाक कर्मचाऱ्याने सुकन्या खातेधारकांच्या 12 लाखावर डल्ला मारला होता. उमरगा तालुक्यातील कवठा या ठिकाणी डाक कार्यालयात कार्यरत डाक कर्मचारी राधेश्याम दुष्यंत सांगवे याने पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजनेतील रकमेत अपहार केल्यानं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ग्राहकांनी डाक कार्यालयाकडे जमा केलेल्या रकमा तसेच डाक घरातील शिल्लक अशा एकूण 12,29,166 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन डाक निरीक्षक राकेश जेठे यांनी उमरगा ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार राधेश्याम सांगवे विरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित कर्मचारी शिक्षा भोगत आहे, पण मोठ्या अपेक्षेनं आपल्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी अंतर्गत भरणा करणारे बऱ्याच खातेदारांना पूर्ण रक्कम अद्याप प्राप्त न झाल्याने ते संताप व्यक्त करतायत. अजूनही कवठा ग्रामस्थांच्या सुकन्या खात्यावर नियमित दिलेल्या रकमा नमूद नसल्याचं आणि त्यांच्या हक्काचे कष्टाचे पैसे न मिळाल्याबाबत तक्रारी समोर येऊ लागल्यात. माझी मुलगी कुमारी माहेश्वरी भरत पाटील ही 3 वर्षाची असताना प्रतिमाहा 1,000 रुपये कवठा येथील पोस्टात सुकन्या खात्यात भरत होतो. मी खाजगी वाहन चालक म्हणून काम करताना बाहेर गावी जरी असलो तरी न चुकता मित्रांच्या साह्यानं पोस्टात पोस्ट कर्मचारी सांगवे यांच्याकडे पैसे पाठवत होतो.
इतरांप्रमाणे माझ्या मुलीचे पासबुक पोस्टातच होतं. संबंधित कर्मचाऱ्याचा घोटाळा उघडकीस आल्यावर माझ्या मुलीच्या सुकन्या खात्यावर 3-3.5 वर्षात केवळ 5,000 रुपयांच्याच एंट्र्या दिसून आल्या. माझे एकूण 36,000 रुपये आणि तिचे नियमानुसार व्याज मुलीच्या खात्यावर अद्याप आले नाहीये. अशा घोटाळ्यामुळे पोस्ट ऑफिसवरील विश्वास उडालाय. पुन्हा कधी पोस्टात गेलो नाही, पैसेही भरले नाही आणि भरणारही नाही. माझ्या मुलीच्या खात्यावर पै मेहनतीनं भरलेला भरणा आणि तिचं व्याज मुलीच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित आहे, असं कवठा पोस्ट ऑफिस खातेधारक भरत तात्याराव पाटील यांचं म्हणणं आहे. नमस्कार सर, माझं नाव वैशाली बालाजी पवार. ही माझी मुलगी. या मुलीच्या जन्मानंतर माझ्या मिस्टरने शिवकन्या योजनेचे खाते उघडले होते. पोस्टमध्ये काढलं होतं. मग त्यानंतर महिन्याला पैसे भरत होतो आम्ही मोजमजुरी करून. महिन्याला 1,000 रुपये भरायचे सर. मग तितक्यात भरत एका असं कळालं की पोस्ट मास्टर पळून गेला. मग त्याच्यानंतर एकदम मोठा धक्का बसलेला झाला आम्हाला. मग कसं करत बसतं मिस्टरची डेट झाली. तर आम्हाला पैसे भेटावं. आमच्या मुलीच्या कल्याणाऐवजी काहीतरी केलं होतं आम्ही, त्याच्या काहीतरी आम्हाला परत काहीतरी भेटावं. चौकशी केलो सर. पहिल्या स्टार्टिंगला गेल्यावर म्हणलं तर आमचे पैसे काही भरतात तर महिना आहे त्यांनी जेवढी एंट्री आमची तेवढीच फक्त परस्पर घेतले. तुमचे पोस्टमॉर्टम पळून गेला, आम्ही काय करायचं असं म्हणले. पण माझा नवरा जर महिन्याला 1,000 रुपये भरत होते न चुकता माझ्या पुरीच्या नावावर. आम्ही उमरग्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये बी गेलो. जेवढे शिक्के आहेत तेवढेच उपलब्ध करतात डिपार्टमेंट आमच्या बाकीचे पैसे गेले कुठं. मग आम्हाला तिचं काहीतरी हे व्हावं लागेल. आमच्या गावातील सगळे पासबुक त्यांच्या ह्याच्या पोस्टमध्येच होते. म्हणजे एवढ्या विश्वासानं आम्ही जिम्मेदाराने भरत होतो. जर महिन्याला आम्ही कष्टाने मुलीसाठी 1,000 रुपये भरत होतो, ती पैसे गेले कुठं. माझी कळकळीची विनंती आहे, आमच्या कष्टानं भरलेले मुलीचे पैसे सरकारने खाऊ नये. माझ्या लेकराचे पैसे व्याजासकट खात्यावर जमा करावे शासनानं. असाच प्रकार होतो. जिथं कारवाई होण्याची भीती आहे तिथं हक्कच दाबून द्यावेत आणि नागरिकांकडे काय पुरावाच राहू नये. जे कोणी ज्याच्या विरोधात हे असे प्रकार झालेले आहेत त्यांच्याकडे काय एव्हिडन्स होऊ नये म्हणून जिथं हक्क जाहीर आहेत त्यांचे आणि तिथं ते कारवाई करायची शक्यता असेल तिथं त्यांचे राईट्सच कर्टेल करायचे, त्यांचे हक्क सोडवायचे. अशा हिशोबाने पुरावा न ठेवण्याच्या उद्देशाने असे काही प्रकार घडत असतील तर ते दयनीय परिस्थिती आहे. पोस्ट ही गव्हर्नमेंटची एंटिटी आहे, त्यांच्याकडनं असं अपेक्षित नाही. तर याबाबत NTV न्यूज मराठीने डाक निरीक्षक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डाक निरीक्षक सचिन स्वामी काय म्हणाले पाहूया. जेकेकूर पोस्ट ऑफिसमधील खातेधारकांचं पासबुक भेटत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मुळात मीडियाला बोलायची मला परवानगी नाही. प्रत्यक्षात किती रुपयाचं काय झालं आहे हे आत्ताच सांगता येत नाही. सचिन स्वामी, डाक निरीक्षक, उमरगा. डाक विभागाअंतर्गत बरेच नव्यानं विद्यार्थी तुटपुंच्या पगारीवर सेवेत रुजू झाले. इथे प्रत्यक्ष काम करताना वरिष्ठांकडून येणारे टार्गेट्स आणि संबंधित टार्गेट पूर्ण न झाल्यास खावी लागणारी बोलणी आणि सर्वात महत्त्वाचं कामाचा व्याप आणि बोजा. यामुळे रिझाईन लेटर दिलं असूनही 3 महिने होत आहे तरी रिलीव्ह न करणं असा प्रकारही या डाक विभागात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. माझं नाव अर्चना बाबूराव सुरवसे. मी सप्टेंबर 2020 पासून आजपर्यंत इंडियन पोस्टल डिपार्टमेंटमध्ये कासारशिरसी सब ऑफिस अंतर्गत उस्तुरी BOला ॲज अ BPM म्हणून काम करते. माझ्या ऑफिसमध्ये मी सिंगलच आहे काम करायला. मग पैसे भरून घेण्याचं BPMचं काम ही मीच करते आणि आलेले पत्र वाटप करण्याचं काम ही मीच करते. सध्या मी MPSC करते आहे, पण लॉकडाऊनमध्ये मला या कामाचं म्हणजे फॉर्म भरलेला होता. मग सिलेक्शन झालं होतं. मला अनुभव नव्हता की इथं काय काम करायचं आहे. मी जॉईन केलं, पण नंतर मला बऱ्याच अडचणी यायला लागल्या इथं. आणि मेल डिलिव्हरीचं काम पण मलाच करावं लागतं आणि कधी कधी टार्गेट्स येतात ते कंप्लीट करायचे. आता पोस्टल लाईफ इन्शुरन्स असेल किंवा सुकन्याचे खाते असतील, RDचे किंवा IPPB, तर हे किंवा AEPS ट्रान्झॅक्शन करून घ्या, असे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे टार्गेट्स येतात वरून. मग तेही करायचे असतात. त्याच्यामुळं मला आता MPSCचा अभ्यास करायला थोडं अवघड चाललं आहे. तर कधी कधी टार्गेट्स पूर्ण झाले नाहीत की वरून बोलणी खावी लागतात आम्हाला. त्याचा मानसिक त्रास तर होतोच. टार्गेट्स आम्हाला IP किंवा मेलवर सांगतात कंप्लीट करायला आणि कंप्लीट नाही केल्यावर मग तेच
त्यांच्याकडूनच बोलणी खावी लागते. 11 नोव्हेंबर 2021ला डिव्हिजन ऑफिसला रेजिग्नेशन टाकलं आहे, कारण की माझ्या घरची काही प्रॉब्लेम्स आहेत आणि हे टार्गेट कंप्लीट करत सगळं मॅनेज करणं शक्य नाही आहे मला. आणि 3 महिने झालं मी वाट बघते की ते मला इन्स्पेक्शन करून केव्हा रिलीव्ह करतात. मला फक्त इथून इन्स्पेक्शन करून रिलीव्ह करण्यात यावं एवढीच माझी मागणी आहे. हे पोस्ट डिपार्टमेंटमध्ये अंकुश जर नसेल वरिष्ठांचा कोणाचा, तर सेम पर्सनला 2-3 जणाच्या हे करतात. बाकी गव्हर्नमेंट एंटिटीजमध्ये सुद्धा हा अनुभव मला आला आहे की जॉब खूप लिबरली घेतलं जातं आणि 3-4 जबाबदाऱ्या. आता मी त्या मुलीच्या बाबतीत ऐकलं की तिला ती वाटपाचीही जबाबदारी दिली आहे, पोस्ट वाटप, आणि ब्रँच पोस्ट मास्टरचंही ती काम करते. 2-3 जॉब कितीही केलं तरी माणूस आहे, त्याची ॲबिलिटी आहे, मिळत नाही किंवा ह्याच्यावर जर ते सरकारी नोकरी आहे आणि ह्याच्याखाली जर तिच्यावर असा अन्याय होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. ते मला असं माहिती मिळाली आहे की ते रेजिग्नेशन काहीतरी दिलेलं आहे, त्याला 2 महिने झालेत. रिलिव्हिंग पिरियड, नोटीस पिरियड संपल्यानंतर तिनं रिलीव्ह करा म्हणून मागं लागते सरकार. याच्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. असे प्रकार बंद झाले पाहिजेत असं माझं मत आहे. या सर्व प्रकरणात उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी केंद्र सरकारला उद्देशून प्रतिक्रिया नोंदवली आहे. माझ्या जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी जनतेने आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावागावात पोस्टात सुकन्या खात्याच्या माध्यमातून बचत करत असताना त्यांच्या कष्टाच्या पैशावर जर कोणी डाक कर्मचारी अधिकारी डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कदापि माफ केले जाणार नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींना विनंती आहे की पोस्ट डिपार्टमेंटमधील भ्रष्टाचारावर आळा घालून जनतेच्या हक्काचे पैसे त्यांच्या मुलीच्या खात्यावर व्याजासह जमा करा. प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.